नमस्कार, मी सोहम शिर्के. आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये आलोय. खरंच ठाण्यातल्या बहुतांश व्यावसायिकदारांना आता काहीसा गॅस तुटवडा जाणवायला लागलाय. गेल्या काही दिवसांपासून मोठमोठ्या हॉटेलांकडे, मोठमोठ्या व्यावसायिकदारांकडे गॅस जात नाहीये, पोहोचत नाहीये. एजन्सीकडून काहीसं विलंब होतोय, स्थगिती देण्यात आली आहे. काही ना काहीतरी निरनिराळे कारण देऊन एजन्सी डावळते. आता आपण ह्या संदर्भात एका हॉटेल मालकांना भेटूया. नेमकं काय या संदर्भात प्रकट तर नेमकं काय झालंय, म्हणजे किती दिवसांपासून गॅस अडकला वगैरे? आम्ही एक 4-5 दिवस झाले गॅस बुकिंग करून, तर सध्या काही गॅस भेटत नाही आहे आणि एजन्सीला कॉल करतोय तर त्यांचं असं चालू आहे की आमच्याकडे स्टॉक आला की आम्ही तुम्हाला गॅस देतो. पण आता सध्या असं झालं की आता आम्ही जेवण बनवायचं जे ते सगळं ठप्प झालेलं आहे. म्हणजे जे आमच्या लाईव्ह ऑर्डर असायच्या इंडियन वगैरे, चायनीज, फिश वगैरे हे सगळं बंद झालंय. तर आम्ही गॅस फक्त आमच्याकडे आजचा आणि उद्याचा स्टॉक आहे, म्हणजे एक बाटला आहे. तर तोपर्यंत आम्ही सध्या फक्त थाळी सिस्टम चालू ठेवली हॉटेलमध्ये, की आता आपल्याला बाकी तर लाईव्ह आयटम मध्ये गॅस जास्त लागतो म्हणून आम्ही ते बंद आहे. कस्टमरचे गैरसोय होणे म्हणून आम्ही सध्या थाळी चालू ठेवली आहे. चिकन थाळी आणि मटन थाळी 2 वस्तू आम्ही सध्या चालू ठेवल्या फक्त. म्हणजे ह्याच्या अगोदर ऑर्डर केला होता का गॅस? ऑर्डर करून 4-5 दिवस झाले तर काय भेटत नाही, कारण स्टॉकच नाही म्हणतात, त्यांच्याकडे अवेलेबलच नाही बोलतात. तर नेमकं म्हणजे एक असा प्रश्न होता की तुमच्याकडे नियमित किती गॅस येतात, म्हणजे सिलेंडर किती येतात? आम्हाला दिवसाला 2 गॅस लागतात. हो. आणि त्याच्यामध्ये किती जेवण बनतं, म्हणजे किती जणांचं असेल? सध्या तरी 300-400 लोकांचं इथं बनतं 2 गॅसवर. मात्र गेल्या किती दिवसांपासून म्हणजे हा तुटवडा तुम्हाला भासायला लागलाय? तरी एक 6-7 दिवस झालेत. हो, ह्या गोष्टी आता दुसरीकडे पण कॅन्टीनचं जेवण जात आहे, ते पण बंद आहे सध्या. IT कंपनीला पण जेवण पार्सल होतं इकडनं, तर ते पण आता सध्या स्टॉपच केलंय. आमच्या कंपनीनं म्हणजे मेल पण केलेत. म्हणून ह्या हॉटेलमधून ITC वगैरे या सेक्टरच्या लोकांना जेवण जातं? हो, IT सेक्टरला पण जेवण जातं ना, तो नाश्ता वगैरे 7,000-6,000 लोकांचं जेवण जात आहे. ते पण सध्या आता त्यांना मेल करून सांगितलं की 2 दिवस किंवा जर गॅस आम्हाला उपलब्ध झाला तर जेवण तुम्हाला देऊ शकतो, नाहीतर मग सध्या तरी बंद ठेवायला लागेल. मग सध्या त्यांच्याकडे खानावळ जाते की नाही, म्हणजे असं? आता आजपर्यंत चालू आहे, आज तर गेलंय. आता उद्याला वगैरे थोडा प्रॉब्लेम होणार. आता गॅसच नाही तर काय बनवणार जेवण. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीनुसार.